ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा येत आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेमध्ये कोणते उपक्रम राबवता येतील यासाठी आज वीरशैव विजनची तातडीची बैठक आम्ही आयोजित केली होती। या बैठकीत चर्चा करत असताना ज्या पद्धतीनं 2019 साली शहरामध्ये प्रकाशमय यात्रा सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त राबवण्यात आली, ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण विवाह सोहळा साजरा करतो, या सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा आपल्या घरातीलच आहे असे समजून, तसेच ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो तशा पद्धतीने ही यात्रासुद्धा एक आपल्याला जत्रा असल्यासारखीच आहे, दिवाळी असल्यासारखीच आहे। अशा हेतूनं आम्ही त्यावेळी आवाहन केलं होतं की प्रत्येकाने आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी, दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर पणत्या, रांगोळी, तोरण लावावेत, तसेच नंदीध्वज मार्गावर देखील सर्व भाग प्रकाशमय व्हावा या हेतूनं आम्ही अनेकांना भक्तांना आवाहन केलं। मार्गावर विद्युत रोषणाई त्या वर्षी झाली, जवळपास 70% नंदीध्वज मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी देखील आम्ही शहरवासियांना, सिद्धेश्वर भक्तांना आवाहन करीत आहोत की त्यांनी 2019 प्रमाणेच आता काही मंडळं, काही संस्था, काही व्यक्ती अशा आहेत की 2019 पासून सलग 2025पर्यंत म्हणजे जवळपास 6-7 वर्ष झाले ते प्रकाशमय यात्रा राबवितात। तशाच पद्धतीने यंदाही आम्ही प्रकाशमय यात्रा सोलापूरकरांनी साजरी करावी असं आवाहन करतो। तरी सर्व सोलापूरवासी असतील, सिद्धेश्वर भक्त असतील, त्यांनी आपल्या घरांवर तसेच नंदीध्वज मार्गांवर विद्युत रोषणाई करावी आणि आपल्या घरात ही दिवाळी जशी साजरा करतो तशी करावी असं आवाहन करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।